नमस्कार मंडळी, आज नाताळचा सण. नाताळच्या तुम्हा सगळ्यांना रुचिराच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. मेरी क्रिसमस. मी अमित काकडे तुम्हा सगळ्यांचं रुचिराच्या आजच्या नाताळ विशेष भागात मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, हजारो वर्षांपूर्वीची कहाणी आहे. मरियम नावाची एक तरुणी रात्री झोपलेली असताना अचानक स्वप्नामध्ये गॅब्रियल नावाचा देवदूत तिला भेटतो आणि तो इशारा देतो की तुला एक मूल होणार आहे आणि तो एक पवित्र आत्मा असणार आहे. त्याचं नाव असेल येशू. अर्थात भविष्यातही तसंच घडतं. येशूचा जन्म होतो आणि याच येशूला मनोभावे पूजणाऱ्या सगळ्याच आमच्या प्रेक्षकांना आम्ही नाताळच्या खूप खूप शुभेच्छा देतोच. पण आज नाताळचा हा सण साजरा करीत असताना लहान मुलांची चंगळ असते बरं का. बऱ्याच भेटवस्तू, चॉकलेट्स हे सगळं काही सेंटाक्लॉजकडून घेण्यासाठी ते उत्सुक असतातच. पण याच नाताळच्या सणाला केक खाण्याची देखील प्रथा आहे आणि हा केक केवळ खाऊ नये तर वाटावाही. आज असाच एक केक, पण तोही आगळा वेगळा कसा बनतो हे आपण पाहणार आहोत आपल्या एका पाहुण्यांकडून. तर आजच्या आपल्या पाहुण्या ज्या खरं तर उत्तम कुक आहेतच, विविध क्षेत्रामध्ये आजवर त्यांनी कामही केले. SNDT महिला विद्यापीठात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरतही आहेत. पण गंमत माहिती आहे का, जेव्हा त्या 12वीत होत्या ना, तेव्हा त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्कॉलरशिप मिळवली आणि ग्रॅज्युएशन करत असताना कॉलेजात पहिल्या देखील आल्या. चला तर मग आज बोलाव्यात आपल्या त्याच पाहुण्यांना, समिधा धुमटकर यांना. समिधाजी या. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या अनवट स्वादच्या किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. तुम्हाला नाताळ विशेष भागामध्ये एका अशा पाहुण्याला इथं पाहायला मिळतंय, त्यांना जरी हे जग पाहता येत नसलं तरी देखील आज त्या आपल्याला जी त्यांची रेसिपी दाखवणार आहेत ती आपण आवर्जून पाहावी. कशा पद्धतीनं एखाद्या गोष्टीवर मात करून आपण स्वतःला सिद्ध करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे समिधा धुमटकर आहेत. मंजिलें बड़ी जिद्दी होती हैं, हासिल कहाँ नसीब से होती हैं, पर वहाँ तूफान भी हार जाते हैं जहाँ कश्तियाँ जिद पर होती हैं. तर असंच हे व्यक्तिमत्व आहे. आज मला तुम्हाला ही रेसिपी करताना पाहायला फार आवडेल, कारण आम्हाला सगळं दिसत असूनही कधी कधी आम्ही गोंधळतो. पण तुम्ही हे सगळं कशा पद्धतीने हँडल करता हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. असं आहे की तुम्ही फक्त तुमच्या दृष्टीचा वापर करता. आम्ही आपल्याला पंचेंद्रिय असतात, तर आमचे घ्राणेंद्रिय आणि श्रवणेंद्रिय पण काम करत असतं त्याच वेळी. स्पर्शेंद्रिय काम करत असतं, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सुलभ होतात. क्या बात आहे. बरं, आज तुम्ही आम्हाला कोणती रेसिपी करून दाखवणार आहात? मी गाजर आणि भोपळा याचा केक करणार आहे. जनरली मुलं भाज्या खायला कंटाळतात, तर त्यातून ही सुचलेली कल्पना आहे. आणि दुसरी गोष्ट, काही जण अंड खात नाहीत, तर आजचा माझा केक हा अंड्याशिवायचा आणि गाजर भोपळ्याचा आहे. क्या बात आहे. गाजर आणि भोपळ्याचा नाताळला केक तुम्हाला खायला मिळू शकतो. आता समिधाताई आपल्याला त्याचं लागणारं साहित्य सांगतील. गाजर भोपळा याचा केक साहित्य आहे: मैदा, किसलेला गाजर, किसलेला लाल भोपळा, साखर, दूध, आटलेलं दूध, व्हॅनिला इसेन्स, बटर, खायचा सोडा. साहित्य कळलेलं आहे. चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया. कशी आणि कुठून सुरुवात करायची? आपण पहिल्यांदा काय करूया की केकचा मोल्ड असतो त्याला बटर लावून, मैदा लावून तयार करून ठेवूया आधीच. कारण काय होतं की जेव्हा आपण रेसिपी केकच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर केकला बॅटर तयार केल्यानंतर तसंच ठेवलं तर केक फसतो. त्यामुळे आधी त्याचं पुढे जे काही करायचं असतं त्याची पूर्ण तयारी करून ठेवायची आणि मग त्यानंतर तो ऍक्च्युअली बॅटर तयार करायला सुरुवात करायची. बरं, बटर असेल इथे. एक मिनिट.
थोडंसं बटर घ्यायचं बरं आणि हे ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित त्याला सगळीकडनं लावून घ्यायचं. ज्या योगे आपण जे बॅटर घालतो नंतर तर ते बॅटर अजिबात आपलं केकला चिकटता म्हणजे मोल्डला चिकटून राहता कामा नये. केक हा शिजल्यानंतर तो सुटला पाहिजे यासाठी हे बेसिकली लावलेलं असतं. आणि हे जेवढं तुमचं नीट लागतं तेवढं तुम्हाला 100% तुमचा केक हा बाहेर येतो. पण तुम्ही ही कसं काय अंदाज घेता की सगळीकडे आता लावलं जातंय? ह्याचा आवाज येतोय. दुसरी गोष्ट त्याच्यामुळे मी वेध घेते आवाजाचा आणि त्यानुसार मी लावत आहे. मैदा आपण ह्याच्यात आता घालूया. हा मैदा आहे ना थोडासा फक्त स्प्रिंकल करायचा असतो. किती मैदा आपण? ऍक्च्युली केकसाठी हा पाव किलो मैदा आपण घेतो. जर आपल्याला चांगला व्हायचा असेल तर मैदा हा जितका वेळा आपण चाळून घेऊ तितका तो परफेक्ट बनतो. जर तो चाळून घेतला नाही तर त्याच्या गाठी होतात आणि त्या गुठळ्या होऊ नये म्हणून आपण तो चाळून घेतो. तर मी चाळलेलाच मैदा जो आहे पाव किलो घेतलेला त्यातला थोडासा मैदा हा स्प्रिंकल करायला वापरलेला आहे. आता हा मी मैदा घेतला पण हा पाव किलो मैद्याच्या ऐवजी तुम्ही रवा घेतला तर तो रवा केक बनेल. बेसिकली बाइंडिंग हे ह्याचं मैद्याचं काम आहे. क्या बात आहे. आज त्यांनी देखील बाइंडिंग करण्याचं काम केलंय आपल्या सुमधुर बोलण्यानं. त्यामुळे खरंच तुमचं कौतुक आहे. तुम्ही फार छान बोलताय आणि मला तुमच्याशी गप्पा मारायला नक्कीच आवडेल. धन्यवाद. हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपल्या मूळ रेसिपीला आपण सुरुवात करू. आता तुम्ही आपण सर्वात पहिल्यांदा ओके ओके बरं आता तुम्ही काय करणार आहात? आता सर्वात पहिल्यांदा ना हे आपण जे लोणी घेतलेलं आहे हे लोणी आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेऊ पूर्ण. आपल्याला हे वितळलेलं असेल ना तर आपली रेसिपी जी बनते ती थोडी फास्ट आणि चांगली बनते. तर हे काम जरा थोडं सोपं होण्यासाठी आपण हा बटर गरम करून घेऊ. मी गॅस पेटवून देऊ का तुम्हाला? पेटवते ना. 1 मिनिट. नाही जमलं तर आहातच. क्या बात आहे. पण तुमचा कॉन्फिडन्स खरंच वाखाणण्याजोगा आहे. वाह क्या बात है. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे समिधाजी. बोला. तुम्हाला बोला. जन्मतः दृष्टीहीन असल्यामुळे काही अडचणी फेस कराव्या लागल्या का की त्याची त्यावर मात करून तुम्ही आता जी काही ओळख प्रस्थापित केलेली आहे यामध्ये तुम्ही बऱ्याच आत्मविश्वासू दिसताय. पण सुरुवातीला अशा काही अडचणी येत होत्या का? खूप म्हणजे सर्वात आता मी सांगू का आता जेव्हा मी शाळेत जायची वेळ होती तेव्हा हा काळ जो होता हा जवळजवळ साधारणतः 77 वगैरे साल होतं. आणि त्या सालामध्ये ना अपंग लोक किंवा दिव्यांग व्यक्ती हे काही करू शकते हा कन्सेप्टच लोकांना माहीत नव्हता. त्यामुळे शाळेत ऍडमिशन मिळण्यापासूनची जी झालेली आमची सुरुवात आहे म्हणजे आता सांगायचं झालं तर माझ्या घरात मी, माझी बहीण आणि माझी आई आम्ही तिघी आहोत. पण त्यावेळी माझे वडीलही होते आणि माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे पण ती ब्लाइंड आहे. म्हणजे ती आणि मी आम्ही दोघीही दिव्यांग आहोत आणि दोघीही दृष्टीहीन असताना मी तर म्हणेन की माझ्या आई वडिलांना त्याचं किती पहिल्यांदा हे झालं पण ते खचले नाही. त्यांनी आधार दिला आणि त्यांनी आम्हाला सक्षम बनवलं. त्यांनी आमच्यामध्ये हे रुजू केलं की तुला ह्यानीच जगायचंय तर तुला तुझा मार्ग शोधायचा आहे. आणि तो कसा शोधायचा तो मार्ग आपल्या समस्येमध्ये मार्ग असतो फक्त तो शोधायचा असतो. त्या पद्धतीने आम्ही शोधत गेलो आणि पुढे होतो. पण अगदी शाळेच्या कॉलेजच्या ॲडमिशन पासून नोकरीपर्यंत प्रत्येक वेळी हे एक सर्टिफिकेट असल्यासारखं झालं. हे बघा आता माझं ना बटर वितळलेलं आहे ऑलमोस्ट. मध्ये कुठे थोडेसे कडे असले तर आता ऑलमोस्ट सगळं. बोलत असताना मी त्यांना पाहताना गुंगून गेलो पण त्या आपल्याशी गप्पा मारत असताना त्यांचं लक्ष तिथे आहे की बटर वितळलेलं आहे. आता मी हे गॅस बंद करते. काढू? हो काढा. पूर्ण काढा त्याच्यात. आता आपण हे वितळलेलं जे लोणी आहे ते ह्या बाउलमध्ये घेतले ज्याच्यात आपल्याला केकचं बॅटर तयार करायचं आहे. आता हे जे वितळलंय हे मी थोडं हलवते. जर काही त्याच्यामध्ये चुकून थोडेसे राहिलेले असतील
जर काही असे स्फटिक सारखं वगैरे तर ते पूर्णपणे मिसळून ह्याच्यात एकजीव होण्यासाठी. हे करत असताना आपण 5 चमचे साखर घेतलेली आहे, तर ती साखर आपण त्याच्यात घालूया. सगळीच्या सगळी घालून टाका. हो घाला ना. आणि आता ही चांगली आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायची. जेवढं फास्ट आपल्याला चांगलं बॅटर करता येतंय तेवढं हे चांगलं असतं. आता आपण ह्याच्यामध्ये इसेन्स घालूया. बरं, इसेन्स साधारण किती? 1 टीस्पून इसेन्स घालायचा. बरं, घालू मी? हो चालेल ना, घाला. सगळा घाला. सगळं घालू? हो तेवढंच घाला. खरं तर आपलं कधी कधी माप चुकू शकतं, पण त्यांचं म्हणणं का सगळं का घाला, कारण मी मापानेच ते घेतलेलं आहे. वा. थोडंसं मी काय केलं की दूध जे असतं ते आटवताना त्याच्यात साखर म्हणजे बासुंदी टाईप आपण थोडंसं करून घेतलं तर ह्याला जी लज्जत येते केकला ती चांगली येते. आणि अंड्याशिवाय जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा त्याच्यात दूध जास्त लागतं. तर त्याच्यामुळे मी असं दूध आणि साखर मिक्स करून थोडंसं करून घेतलेलं आहे. तर ते जे आटवलेलं दूध आहे ते ह्याच्यामध्ये घाला. हे साधारण किती आपण म्हणूया? आता जर तुम्हाला सांगितलं 400 ग्रॅम साधारणतः हे दूध बनतं, साखर आणि दूध मिळून. हो, थोडंसं घट्ट झालं ते. आता त्याच्यामुळे तुम्हाला हे जाणवतं की हे घट्ट होत चाललेलं आहे. झालं. आता हे जेवढं आता मिक्स झालेलं आहे बऱ्यापैकी यातली साखर आणि व्हॅनिला इसेन्स आणि दूध हे एकत्र झालंय. पण हे जे बॅटर आहे हे थोडं जाड आहे. तर आपल्याला केकसाठी परफेक्ट बनवण्यासाठी आपण साधारणतः 1.5 कप दूध म्हणजे केकच्या मापाचे जे कप्स असतात ना त्यातनं घेतलेले 1.5 कप दूध मी वेगळं घेतलंय, जे रोजचं फक्त गरम केलेलं दूध आहे, जे आटवलेलं नाहीये. म्हणजे ते कमी अधिक प्रमाणात घालून आपण आपल्याला हवे तसं पातळ बनवू शकतो. ते दूध घालायला पूर्ण हो घाला चालेल, कारण ते जाईल तेवढं. ह्याचं जी जाडपणा जाणवतोय ना मला त्यावरून सांगितलं तुम्हाला. आता हे पातळ झालं बघा पुन्हा. बरोबर. आता हे पातळ झाल्यावर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा गाजराचा किस टाकणार आहोत. गाजराचा किस आपण किती गाजरांचा किस घेतलेला? केक जो आहे असतो तो केकच्या जी मापाचे कप असतात ना तेवढा 1 कप पूर्ण आपण गाजराचा किस घेतलेला आहे. संविधाजी, बालपणाचं शिक्षण घेत असताना तुम्हाला आणि तुमच्या बहिणीला अशा कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला? सर्वात पहिल्यांदा कसं होतं, माझ्या आईने आणि वडिलांनी ठरवलेलं की आम्हाला नॉर्मल शाळेत घालायचं, ब्लाइंड स्कूलमध्ये घालायचं नाही. आणि त्यावेळी तो ट्रेंड नव्हता, त्यामुळे ऍडमिशन मिळवायला प्रॉब्लेम झाला. ऍडमिशन मिळाली, मग शिक्षणाची सुरुवात झाली, मग देवनागरी लिपी हा प्रश्न पडला. मग शाळेमध्ये पण विचारायचे की कसं काय तुला जमणार, कसं तू लिहिणार, कसं येणार. पण आज मी असं अभिमानाने सांगू शकते की देवनागरी आणि रोमन दोन्ही लिपींमध्ये मला लिहिता येतं. कारण ह्याचं कारण असं आहे माझी आई, कारण तिची कल्पकता तिने वापरली. तिनं काय केलं, लाल भोपळा आहे. आता हा लाल भोपळा पण मी घालते ह्याच्यात. एकीकडे आपण पाहू शकता ते आपल्याशी गप्पा मारतायत, पण कृती सुरू आहे बरं का, कंटिन्युअसली त्या ढवळतायत. त्यामुळे हे ढवळणं फार महत्वाचं आहे. तर आईने काय केलं, आपल्या घरी आई म्हणाली देवनागरी लिपी आहे ना ही वर्तुळाशी निगडीत आहे. तर तिनं घरातलं पोळपाट घेतलं, आम्हाला त्याच्यावर हात लावायला लावला आणि म्हणाली हे गोल आहे ना, ह्या गोलाला लाटणं उभं केलं आणि म्हणाली हा झाला व. आता ह्या पोळपाटात छोटं लाटणं मी आडवं टाकलं तिरकं की झाला ब. मग नंतर तिनं काय केलं, ही सुरुवात केली. मग आपल्याकडे जुन्या ह्या असतात चटया, पूर्वी होत्या बघा बांबूच्या ह्याच्यापासून केलेल्या, आणि त्याच्या त्या अशा कांड्या निघायच्या काही वर्षांनी. तर तिने त्या कांड्या काढल्या, त्यापासून अक्षर आकडे तयार केले आणि ते आम्हाला हाताळायला दिले. मग सुलेखा पाटी आणून दिली आणि मग त्या योगे आम्ही अक्षर शिकलो. आणि ह्याच पद्धतीने आम्ही 5वीत गेल्यावर तिने आम्हाला रोमन लिपी पण शिकवली. क्या बात आहे, वा. म्हणजे तुमचं तर कौतुक आहेच, पण विशेषतः तुमच्या पालकांचं, तुमच्या मातोश्रींचं कौतुक की त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा
इतका अवेअरनेस नव्हता, सोशल मीडिया नव्हता किंवा इतर अशी कोणती माध्यमं नसावीत की आपण तिथून शिकावं आणि मग मुलांना शिकवावं, पण तरीसुद्धा त्यांनी त्यांची कल्पकता वापरून तुम्हाला शिकवलं. आणि म्हणजे तुम्ही चटईचे त्या काड्यांपासून जी उदाहरणं दिलीत ते खरंच कौतुकास्पद आहे आणि खरंच तुमच्या आईला सलाम आहे आमचा. कारण ना त्या काळी स्पेशल एज्युकेशन हा प्रकार नव्हता. आता आपल्याकडे स्पेशल एज्युकेशन, शॅडो टीचर हा प्रकार आलाय आणि त्यामुळे ती आमची मैत्रीण, आमची गुरु आणि आमची शॅडो टीचर होती थ्रू आउट द लाईफ. आता त्यांचं वय किती आहे? 80. अच्छा. ती अकाउंटंट जनरल मध्ये होती, तिकडनं ती रिटायर्ड झाली ॲज अ सेक्शन ऑफिसर. मैदा घालायला सुरुवात करूया आपण. तुम्ही घालाल का? थोडा थोडा घालत राहा. बरं. मी ढवळत राहते, तुम्ही थोडा थोडा घालत जा. बरं बरं चालेल. हा मैदा आपण किती घेतलाय? हा आपण 1/2 किलो घेतलाय, चाळून घेतलाय, ज्यायोगे त्याच्यामध्ये गाठी होणार नाही. मी थोडा थोडा घालतोय. येस. तुम्हाला त्याचा घट्टपणा जाणवत असेल ना? हां, थोडा थांबा. बरं बरं. परत एकदा घाला. अच्छा. पुरे. मला सांगा, तुमचं कॉलेजचं शिक्षण होत असताना तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली, तुम्ही कॉलेजात पहिल्या आलात ग्रॅज्युएशनला, तो अनुभव सांगा की आम्हाला. काय होतं माहिती का, आता सांगायचं तर मी जेव्हा BA ला मराठी लिटरेचर घ्यायचं ठरवलं तेव्हा माझी आई मराठी आणि संस्कृतमध्ये ग्रॅज्युएशन केलेली आहे. अरे वा, क्या बात. तर तिथे मला सांगितलं, तुला वाटतं तसं नाही आहे, मराठी ही भाषा जर तुला यायची असेल तर तुझं वाचन खूप वाढवायला पाहिजे. तर मी म्हटलं मला जमणार, मी करणार आणि मला करायचंच आहे. आणि मग मी करायला लागले. मी त्याच्यासाठी खरोखरच खूप मेहनत केली. मी खूप वाचन केलं, खूप रीडर जमवले. आणि मी विलेपार्ल्याला राहते आणि मी पार्ल्याचं म्हणजे पार्ला मुंबईतलं असं एक सांस्कृतिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहेच. आणि त्याचा फायदा मला आणि अनुभूती इतकी आली की रिटायर्ड लोक किंवा घरी बसलेल्या बायका आम्हाला वाचून दाखवायला तयार व्हायच्या. मग आम्ही सकाळी, माझं कॉलेज 7:45 ते 10:30 असल्यावर 11 पासून मी लोकांच्या घरी 1-1 तास जायचे वाचायला. आणि अशा पद्धतीने मी वाचायचे त्यांच्याकडे. आणि आम्ही तसं करत मी आणि माझी बहीण शिकलो. मग नंतर टेप रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड करून ठेवायचं. ताईचा अभ्यास मी पुढे वापरू शकेन असं आईने करून दिलं रेकॉर्ड वगैरे. अशा पद्धतीने आम्ही शिकत गेलो. आणि सुदैव असं की मला फर्स्ट क्लास तर मिळालाच, पण माझ्या कॉलेजमध्ये त्या वर्षी मला एकटीलाच मराठी लिटरेचरमध्ये फर्स्ट क्लास होता, बाकी कोणाला नव्हताच. हाही एक म्हणजे हे असेल. मग नंतर मी खरं सांगू तर छोट्या मोठ्या गोष्टी पण लिहिल्या ज्या माझ्या प्रसिद्ध झाल्या. अच्छा. आता आपण ह्याच्यामध्ये सोडा घालणार आहोत. हे आपलं बॅटर झालेलं आहे. तर आता हे आपला केक हलका व्हायला पाहिजे म्हणून आपण ह्याच्यामध्ये फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. जर मला ते द्याल का ह्याच्यात? हे घालू? घाला, डायरेक्ट घाला. आणि हे घातल्यावर पटापट हलवायचं असतं. पण एक महत्वाची गोष्ट, एक टिप द्यायची राहिली. आपला ओव्हन असतो तो प्री हीट होणं आवश्यक असतं. प्री हीट. आज तुमच्याकडून या छोट्या छोट्या टिप्स देखील मिळतात. खरं तर बऱ्याच गृहिणी आहेत ना, त्या बाहेरचा केक खात नाहीत. कधी कधी त्यांची ती क्रीम जी असते ती त्यांना जमत नाही. मग अशांना घरी केक बनवण्यासाठी उत्तम उपाय आहे. त्यामुळे तुम्ही आजची रेसिपी नक्की घरी ट्राय करा. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा भेटूया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं रुचिराच्या या नाताळ विशेष भागात मी स्वागत करतो. समिता मॅडम, इथून पुढे आपल्याला काय करायचं? आता इथून पुढे आपला मेन बॅटर तयार झालेला आहे. बरं. आता आपण प्री हीटला लावलेला आहे मायक्रोवेव्ह. आता तो प्री हीट होईल आपला. प्री हीट किती वेळेसाठी करायचं? साधारणतः 4 ते 5 मिनिटं, जास्त करायचं नाही. 170 आपण टेम्परेचर सेट करायचं असतं. आणि त्याच्यानंतर आपला आपण जे मोल्ड आहे या मोल्डमध्ये आता आपण हे बॅटर काढून घ्यायचं आहे. आता आपण हे घातलेलं आहे बॅटर, तर ते थोडं आपण असं हलवून ना इक्वल करून घ्यायचं. म्हणजे कुठंही ते असं वरखाली झालेलं असेल तर त्या जागा उरलेल्या असतील त्या होतील. आणि आता हे आपण 35 मिनिटं टायमिंग सेट करून ह्याच्यामध्ये ठेवायचं. मी ओव्हन लावलेला आहे. आता मला तुमच्याबद्दल काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत.
म्हणजे तुम्ही आतापर्यंत बरीच कामं केली म्हणतात, ती नेमकी कोणकोणती कामं होती आणि त्यातून तुमचा अनुभव कसा होता? माझा सर्वात पहिला जो जॉब होता, नोकरी होती, ती माझा ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर मी टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स केला आणि मी तो करण्यामागचा एक हेतू होता. माझी बहीण 2 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी असल्यामुळे सगळे टक्के टोणपे पहिले तिने खाल्ले आणि मी शाणी झाले. आणि मग मी ठरवलं की आपण टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स करायचा ग्रॅज्युएशन नंतर. आणि मी टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स नॅब मधनं केला. मग एक चार्टर्ड अकाउंटंट फर्म तयार झाली आणि त्यांनी मला ही कबुली दिलेली की मी तुला 500 रुपये महिना देईन. तो जॉब मला खरोखर ट्रेनिंग देणारा ठरला. मग त्यावेळी ना मी छोटे मोठे उद्योग सुरू केले आणि त्यातून कॅटरिंगचा जन्म झाला. नंतर असं प्रायव्हेटमध्ये फिरता फिरता शेवटी एकदा मला गव्हर्नमेंट जॉब म्हणजे SNDT महिला विद्यापीठामध्ये मला नोकरी मिळाली, जी महिलांसाठी स्पेशली महर्षी कर्वेनी 100 वर्षापूर्वी जी उभी केली त्याच्यामध्ये मला मिळाली. ह्याचा मला खूप आनंद झाला आणि सगळीकडे फिरून शेवटी मी शिक्षण क्षेत्रात आले, त्याचाही मला आनंद झाला. मेहनतीचं फळ मिळालं, हा असं म्हणेन मी. एकीकडे आपला केक होतोय आणि आज समिधाजी देखील आपल्या समवेत आहेत. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि मग चेक करूयात की आपला केक कसा तयार झालाय. कुठे जाऊ नका, पाहत राहा रुचिरा. नाताळ विशेष भागामध्ये करत असलेला केक नाताळ संपण्याच्या आत आपल्याला रेडी झाला की नाही पाहायला हवा. नेहमी आम्ही रेसिपी पाहतो, पण आज तुम्हाला इतकं छान बोलताना आणि तुम्ही एखादी पाककृती कशी करता हे पाहताना जास्त मजा आली. आणि तुम्ही इतक्या छान पद्धतीने बोलताय. मला विचारायचं, तुम्ही अजून कोणकोणत्या भाषामध्ये बोलता? आता इंग्लिश तर आपली ज्ञानभाषा आहे त्यामुळे येते, मराठी महाराष्ट्रात आहे, हिंदी राष्ट्रभाषा आहे, संस्कृत भाषांची माता आहे आणि मी मूळची गोव्याची असल्यामुळे मला कोकणी पण येते. क्या बात आहे. मग कोकणी भाषेत काहीतरी होत्यात की? एक कोकणीतलं जुनं गाणं म्हणते. क्या बात आहे, वाह, चलो. हावसाहेबा पोटडी वेता दामुल्या लग्नाक वेता मक साहेबा वाट दाखई मक साहेबा वाट कळना घे 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 रे साहेबा मकनक गो घे घे रे घे 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 रे साहेबा मकनक गो. क्या बात आहे, वा वा वा. तुम्हाला गाण्याची पण आवड आहे? हा, गाणं ऐकायला तर नक्की आवडतं. हार्मोनियम बरोबर थोडंफार जमतं. तुम्ही हार्मोनियम वाजवता? हो, मी हार्मोनियमच्या गांधर्वाच्या मध्यमा प्रथम पर्यंत परीक्षा दिल्या, शास्त्रीय संगीत. वा वा वा. म्हणजे मला कौतुक आहे, असं एकही क्षेत्र तुम्ही सोडलेलं नाही की जिथं तुम्ही तुमचं नशीब आजमावलेलं नाही. पण या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही रस दर्शवताय आणि त्यातून आनंद लुटताय, हे फार महत्त्वाचं आहे. कारण कोणीतरी म्हटलं की श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान, कारण झाडालाही कळत नाही कधी कोणतं गळेल पान. आणि हाच संदेश तुम्ही देखील देताय. म्हणजे आपल्या आयुष्यात असलेल्या अडचणींवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे जाणं काय असतं हे समिधाजी तुम्ही दाखवताय. खरंच धन्यवाद. धन्यवाद. पण आता मला तुम्हाला विचारायचं आहे, हा, तुम्हाला माझ्याबरोबर काम करताना एवढं मदत केली तर कसं वाटलं? हे शॉर्ट मध्ये नको असंच विचारलं. मला खरंच छान वाटलं. म्हणजे मगापासून तुम्हाला माहित नसेल, उमा मॅडम आणि मी आम्ही इशारे करतोय, इव्हन वनिता मॅडम सुद्धा, की कशा पद्धतीने तुम्ही सगळं मॅनेज करत होता ना. कारण मुसीबतें इंसान के इरादे आजमाती हैं, ख्वाबों के पर्दे आंखों से हटाती हैं, मगर गिरकर संभलना हर किसी ने सीख लिया है दोस्तों, क्योंकि ठोकरें ही इंसान को चलना सिखाती है. क्या बात है. Dashing through the snow in a one-horse open sleigh, o'er the fields we go, laughing all the way. Bells on bobtail ring, making spirits bright. What fun it खरं तर हे आमचं किचन आहे, पण इथली सजावट पहा. is tonight. Oh, jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Hey, jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. मंडळी, आज नाताळचा सण. नाताळच्या तुम्हा सगळ्यांना रुचिराच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. मेरी क्रिसमस. Which while you're young, take the girls tonight, sing a sleigh. क्या बात आहे समिधाजी.
मला असं वाटतं केक रेडी आहे नाही का? अगदी. आता तो खाण्यासाठी पूर्ण थंड झालेला आहे. हा. आपण हा आपल्या प्लेट मध्ये काढून घेऊया. कसा कसा हा काढणार तो? प्लेट जी असते ही ह्या केकच्या भांड्यावरती पूर्ण झाकायची. बरं. आणि केक थंड झाल्याशिवाय कधीच केक काढता येत नाही. बरं. तर थंड झाल्यावर हे भांड पूर्ण असं उलट करायचं. केक आपला परफेक्ट तयार झाला असेल ह्याचं महत्वाचं साईन म्हणजे केक असा उलटा केल्यावर फक्त असा केल्यावर हा बाहेर निघतो. ओ हा क्या आता बात त्याची है. केकची ही खालची बाजू आहे. आपण एक दुसरी प्लेट बघूया का की ज्याच्यामध्ये आपण उलट करून आपण अपसाइड जी त्याची डाऊन झालेली आहे ती आपण वरती करू शकतो. बरं एकच. हे मी ह्याच्यात ठेवते आणि हे असं करते म्हणजे हा आपला केक रेडी आहे. येस क्या बात आहे. वा तुम्ही पाहू शकता समिताजींनी आता हा केक बनवलेला आहे आणि हा केक आता टेस्ट करण्यासाठी रेडी आहे ना. नक्की. नाताळच्या दिवशी मी केकवर ताव नक्कीच मारणार आहे पण तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्यात समिताजी तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी छान रेसिपी दाखवलीत आणि स्पेशली तुम्ही या निमित्तानं आलात म्हणजे नाताळच्या निमित्तानं याबद्दल खरंच मी तुमचे खूप खूप आभार मानतो. तुम्हाला कसं वाटतंय? अगदी मस्त वाटतंय. मी दूरदर्शनचे आभार मानते की त्यांनी मला संधी दिली हा. आणि ज्यावेळी हेही लोकांना कळलं की सगळे आम्ही वेगवेगळे पदार्थ करू शकतो, आम्ही सबल आहोत आणि हे नाताळच्या वेळी कळलेलं आहे. ह्याबद्दल मी सगळ्यांना मेरी क्रिसमस. अरे वा क्या बात आहे. समिताजी आता आपण टेस्ट करूया. वास कसा वाटतोय? एक नंबर. मग खाऊन तर बघायला पाहिजे ना. येस सो मेरी क्रिसमस. येस. तुम्हाला गाणं येतं का? पूर्ण नाही. बरं थोडंसं गुणगुणा की. जिंगल बेल जिंगल ऑल द वे सांता क्लॉज इज कमिंग अराउंड ला 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 ला. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. येस. आता हा केक मी अवश्य टेस्ट करेन पण आजचा हा केक टेस्ट करण्याचा मान समिताजी तुमचा आहे. बापरे. नाही पण आता तुम्ही पहिला करा मी घेते. नाही, मी 100% करेन पण मला असं वाटतं की हा केक तुम्हालाच डेडिकेट करावा. थँक्यू. मेरी क्रिसमस. थँक्यू. तुम्ही मला कसा झालाय? मला तर माझा केक आवडला तर तुम्ही सांगायचं. परीक्षक तुम्ही आहात आज. वा मी माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम अंडविरहित गाजर आणि भोपळ्याचा केक खाल्लाय. कमाल. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. शपथ सांगतो एकदम कमालीची टेस्ट आहे. बाहेरून विकत आणण्याची अजिबात गरज नाही. यात त्या बाहेरच्या क्रीम सुद्धा नाही आहेत ज्या आपल्याला घातक असतात. त्यामुळे घरगुती बनवा आणि छान खा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि पाहत राहा रुची राहा.